आता आपण त्याच्यावरती काय घेणार आहोत तर टेस्ट देखील घेणार आहोत. मग बघा इथे आपण त्याच्यावरती काय घेऊयात तर टेस्ट घेऊयात. द सेज वॉन्टेड टू सेव्ह हिज डिसिपल. आणि आपल्याला इथे ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे ट्रू, ऑल, नन आणि फॉल्स. मग काय येणार आहे बघा. द सेज वॉन्टेड टू सेव्ह हिज डिसिपल. गुरु त्याच्या शिष्याला वाचवायचा प्रयत्न करत होता. म्हणजे इथे हे जे स्टेटमेंट आहे ते कसं येणार आहे ट्रू येणार आहे. मग नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो असा आहे की द किंग वॉन्टेड टू बी किंग अगेन इन हिज नेक्स्ट बर्थ. आणि आपल्याला ऑप्शन विचारलेले आहेत बघा. ऑल, ट्रू, नन आणि फॉल्स. काय येणार आहे अगदी बरोबर ट्रू येणार आहे. आणि नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो असा आहे की द डिसिपल वॉन्टेड टू अटेंड द कोर्ट टू पे हिज रिस्पेक्ट टू द माइकली किंग चौपट. ऑप्शन दिलेले आहेत बघा. फॉल्स, ट्रू, नन आणि ऑल. काय येणार आहे अगदी बरोबर ट्रू येणार आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की द गोल्डस्मिथ वॉज हँग. आपल्याला माहित आहे गोल्डस्मिथला फाशी झालेली नव्हती. म्हणून फॉल्स, ऑल, नन की ट्रू. अगदी बरोबर काय येणार आहे तर फॉल्स येणार आहे. नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे की द सेज वॉन्टेड टू डाई ऑन दॅट डे. गुरुला त्याच दिवशी काय करायचं होतं मरायचं होतं. बघा ऑल, नन, फॉल्स की ट्रू. काय येणार आहे बरोबर ट्रू येणार आहे. नेक्स्ट आहे द गोल्डस्मिथ ब्लेम द किंग फॉर द डेली इन हिज वर्क. जो सोनार आहे तो नेहमी कुणासाठी काम करत होता किंगसाठी करत होता. म्हणून बघा फॉल्स, ऑल, ट्रू, नन. काय येणार आहे अगदी बरोबर ट्रू येणार आहे. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आहे द किंग थॉट दॅट द गोल्डस्मिथ हॅड अ गुड रिझन टू डेली द डॉटर्स वर्क. बघा ऑल, नन, ट्रू की फॉल्स. अगदी बरोबर फॉल्स हे आपलं योग्य आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे द न्यूज डिड नॉट फीड द डिसिपल्स नेक. ऑप्शन पाहूया. ऑल, नन, फॉल्स आणि ट्रू. सांगा पाहू. फॉल्स बरोबर आहे. आणि नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे द न्यूज डिड नॉट फीड द गोल्डस्मिथ नेक. ऑप्शन पाहूया. ऑल, ट्रू, फॉल्स आणि नन. सांगा पाहू. अगदी बरोबर ट्रू. नेक्स्ट आहे टकासेर भाजी टकासेर खाजा इज अन इंडियन प्रोवर्ब. बघा ट्रू, फॉल्स, नन आणि ऑल. काय येणार आहे अगदी बरोबर ट्रू येणार आहे. तर पहा मुलांनो अशा प्रकारे आपण 2.5 अ प्ले हे जे नाट्य आहे किंवा ड्रामा आहे ह्या टॉपिकवरती आपण काय घेतलेलं आहे त्याची टेस्ट देखील घेतलेली आहे. आता काही क्वेश्चन आन्सर सुद्धा आपण काय करणार आहोत इथे क्लिअर करणार आहोत. म्हणून बघा इथे आपल्याला काही क्वेश्चन आन्सर जे आहे ते आपण इथे घेतलेले आहेत. आणि जो आपला फर्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की लिस्ट द कॅरेक्टर्स दॅट हॅव अपियर्ड सो फार इन द पॅसेज. आता आपल्याला त्या कॅरेक्टरांचे जे नाव आहे ते बघा आपण इथे घेतलेली आहे. आणि जो फर्स्ट कॅरेक्टर आहे तो जो बोलणारा होता फर्स्ट टाइम तो कुठला होता तर फर्स्ट गार्ड, सेकंड गार्ड, डिसिपल, किंग आणि किंग चौपट. हे मेन जे आहेत कॅरेक्टर ते दोन होते. आणि नेक्स्ट आपला जो क्वेश्चन आहे तो आहे वाय डिड अ डिसिपल ऑफ द वाईज सेज फ्रॉम द घंगोर फॉरेस्ट कम टू अंधेर नगरी. आता इथे तो डिसिपल आहे तो का आला होता अंधेर नगरीमध्ये ते आपल्याला इथे सांगायचं आहे. बघा आपण आन्सर देखील घेतलेला आहे की अ डिसिपल ऑफ द वॉईस सेज फ्रॉम द घंगोर फॉरेस्ट had heard amazing stories about अंधेर नगरी and the great king चौपट. आता त्या शिष्याने काय केलं होतं की हा जो ग्रेट किंग आहे अंधेर नगरीचा त्याच्याविषयी खूप काही त्याने ऐकलेलं होतं. मग he was impressed by the fact that everything in the market is sold at the same price. तो काय करत होता की कुठल्याही वस्तू असो त्या सगळ्या कशा विकायच्या तर सेम प्राईजला सारख्या प्राईजला सारख्या किमतीमध्ये तो विकत असे. म्हणजे त्याच्या अंधेरी नगरीमध्ये सगळ्यांचा भाव कसा होता तर एकच होता. मग सो इट वॉज अ गुड आयडिया टू सेटल इन दॅट लँड. म्हणून त्याला काय वाटायचं की आपण कुठे सेटल झालं पाहिजे तर अंधेर नगरीमध्ये सेटल झालं पाहिजे.
So to pay his respect to the mighty king Chopat, the disciple had come to अंधेर नगरी. म्हणून तो अधिक राजाला जाणून घेण्यासाठी किंवा त्याची परमिशन घेण्यासाठी कुठे आला होता, तर त्याच्या दरबारामध्ये आला होता. तर पहा, अशा प्रकारे आपण हे जे क्वेश्चन आन्सर आहे ते देखील घेतलेलं आहे. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे लिस्ट द कॅरेक्टर्स दॅट हॅव अपियर्ड सो फार इन द पॅसेज. आता ज्यांनी अपियर्ड केलेलं आहे त्यांचं जे नेम्स आहे ते पुढील प्रमाणे आहे. बघा, आपण ते अशा प्रकारे घेतलेले आहे की मॉर्टर मेकर, आणि नेक्स्ट आहे फोर्थ गार्ड, मेसेंजर आणि पॉटर, मनी लेडर अँड हिज डॉटर. हे जे आलेले होते ते सेव्ह झाले होते आणि त्यानंतर कुणाचा नंबर आलेला होता, तर गोल्डस्मिथचा आलेला होता. नेक्स्ट आपला जो क्वेश्चन आहे तो असा आहे की व्हॉट इज द मॉर्टर मेकर्स एक्सक्यूज इज इट बिलीव. आता बघा, त्याने काय एक्सक्यूज दिलं होतं, काय कारण दिलं होतं ते आपण इथे घेऊयात. की अकॉर्डिंग टू द मॉर्टर मेकर, त्याच्या मते काय झालं होतं, तर ही पोवर्ड विथ अन एक्स्ट्राऑर्डिनरी लार्ज माउथ पाउट, म्हणजे त्याचं जे पॉट आहे त्या पॉटचं जे माउथ आहे म्हणजेच तोंड आहे ते कसं होतं, तर ते मोठं झालं होतं. आणि त्याच्यामुळेच काय झालं होतं की माझ्याकडनं एक्स्ट्रा जे पाणी होतं ते पडलं गेलं होतं. कशामध्ये, तो जो चुना कालवत होता त्या चुन्यामध्ये. म्हणून इन टू द मोटर मिक्सचर, आता जे काही साहित्य लागत असतं भिंत बांधायला, ते साहित्य मिक्स करण्यामध्ये माझ्याकडनं काय पडलं होतं, तर जे जास्तीचं पाणी आहे ते पडलं होतं. का, कारण त्या घड्याचं जे तोंड होतं ते कसं झालं होतं, तर मोठं झालं होतं. म्हणून त्याने ब्लेम कुणावरती केला होता, तर जो पॉट बनवणारा आहे त्याच्यावरती केला होता. द एक्सेस वॉटर वॉज poured डाऊन बिकॉज ऑफ युजलेस पॉट मेड बाय द पॉटर. आता त्याने असा काही पॉट बनवला होता की तो कसा होता, युजलेस होता, काहीही कामाचा तो पॉट नव्हता. म्हणून इट वॉज नॉट अ बिलिव्हेबल एक्सक्यूज ॲज pouring वॉटर कॅन बी कंट्रोल बाय अस. मग मी त्या जास्त जेव्हा पाणी पडत होतं तेव्हा मी त्या पाण्याला कंट्रोल करू शकलो नाही. का, कारण त्या पॉटचा जो माउथ आहे तोच कसा होता, तोंडच कसं होतं, मोठं होतं. आणि मग ते अचानक सडनली काय झालं की ते पाणी जास्तीचं पडलं गेलं. हे जे एक्सक्यूज आहे ते कुणी सांगितलं होतं, तर मॉर्टर मेकर्स याने राजाला सांगितलेलं होतं. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण घेऊया. इज द डॉटर्स कंप्लेन अबाउट द गोल्डस्मिथ ट्रू. आणि बघा, ऑप्शन आपल्याला इथे दिलेलं, आपण जे काही आन्सर आहे ते इथे आपण घेतलेलं आहे. आणि ते आन्सर असं आहे की यस, इट इज ट्रू द डॉटर वॉज गोइंग टू गेट मॅरिड. काय सांगितलेलं आहे बघा इथे, की आता इथे कुणावरती आरोप आलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की इज द डॉटर्स कंप्लेन अबाउट द गोल्डस्मिथ ट्रू. म्हणजेच इथे जी डॉटर आहे तिने काय, जो गोल्डस्मिथ आहे तिने कंप्लेंट कुणाची केली होती, त्या डॉटरची केली होती. म्हणजेच इट इज ट्रू डॉटर्स वॉज गोइंग टू गेट मॅरिड द नेक्स्ट वीक अँड हर ज्वेलरी वॉज नॉट रेडी. आता त्या डॉटरने काय केलं होतं की जे तिचे दागदागिने आहे ते सोनाराकडे बनवण्यासाठी टाकलेले होते आणि ते काही त्याने वेळेवरती पूर्ण करून दिले नव्हते. मग शी हॅड टू लिव्ह the house to request the goldsmith to work faster and hand over ornaments on time for her marriage. म्हणून ती कुठे गेली होती, तर ती त्या जो गोल्डस्मिथ आहे, सोनार आहे, त्याच्याकडे गेली होती. कशासाठी, तर माझे दागिने तुम्ही ऑन टाईम काय करून द्या, तर रेडी करून द्या. का, कारण तिचं लग्न होतं मंडेला. मग शी wouldn't have gone out of her house if there wouldn't be such an urgency. त्याच्यामुळेच काय झालं होतं, जेव्हा ती घराच्या बाहेर पडली होती तेव्हा जातानाच काय होतं, तर मध्येच कुणाचं शॉप होतं, कुंभाराचं शॉप होतं, पॉटरचं शॉप होतं. आणि म्हणून तिच्या ज्या पायाच्या छनछनीचा आवाज आहे तो कुणाला ऐकायला गेला, तर त्या पॉटरला ऐकायला गेला आणि त्याचं जे लक्ष आहे ते कसं झालं, विचलित झालं. आणि म्हणून त्या माठाचं जे तोंड आहे, माउथ आहे, ते कसं झालं, तर मोठं झालं. असं कोण सांगत आहे, तर इथे
आधी रिझन जो पॉटर आहे त्याने दिलं होतं, नंतर मग पॉटर का मोठं तोंड झालं, त्याचं लक्ष का विचलित झालं, तर मला जो पायलचा आवाज आहे तो ऐकायला गेला, त्याच्यामुळे त्याचं लक्ष जे आहे ते विचलित झालेलं होतं. नेक्स्ट आपला जो क्वेश्चन आहे तो आपण इथे घेणार आहोत की व्हॉट इज द गोल्डस्मिथ एक्सक्यूज. आता जे गोल्डस्मिथचं एक्सक्यूज आहे ते आपण इथे जाणून घेणार आहोत. तर बघा, इथे जे सोनाराने एक्सक्यूजेस दिलं होतं ते आहे द किंग कमांडेड द गोल्डस्मिथ टू सेट असाइड ऑल हिज वर्क अँड गेट द क्वीन्स ऑर्नमेंट्स रेडी बिफोर हर हायनेस बर्थडे. आता जो राजा आहे त्याच्या पत्नी म्हणजेच राणीसाठी जे काही दागिने बनवायला टाकले होते त्या सोनाराकडे, तर राजाने काय सांगितलं होतं की राणीच्या वाढदिवसाच्या आधीच तू काय कर, तर हे जे दागिने बनवायला टाकलेले आहेत ते तू पूर्ण करून दे. म्हणून मी काय करत होतो, तुमच्याच आज्ञा फॉलो करत होतो. मग सो देअर हॅड बीन अ डेली इन मेकिंग द लेडीज द मनी. म्हणून काय झालेलं आहे की मी तुमची जे आज्ञा आहे ती फॉलो करत असताना ह्या मुलीने जी काही मला दागिन्यांची ऑर्डर दिली होती ती मात्र मी काय केली होती, पेंटिंग ठेवली होती. मग लेंडर्स डॉटर्स ब्रायडल ऑर्नमेंट्स, तिचे देखील कशाचे दागिने होते, तर लग्नाचे दागिने होते. मग दिस वॉज द गोल्डस्मिथ एक्सक्यूज फॉर नॉट मेकिंग द लेडीज ऑर्नमेंट्स. त्याच्यामुळे मी काय केलं, तुमची आज्ञा असल्यामुळे, राणींचे दागिने असल्यामुळे मी आधी काम कुणाचं केलं, तर तुमचं काम करून दिलं आणि मला मात्र त्या जी मुलगी आहे त्या मुलीच्या दागिन्यांचं काम करण्यासाठी मला वेळच मिळाला नाही. म्हणून तिची जी ऑर्डर आहे ती माझ्याकडनं लेट कंप्लीट झालेली आहे. तर अशा प्रकारे त्याने काय केलेलं आहे, एक्सक्यूजेस दिलेलं आहे. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण घेऊया की व्हॉट वॉज द सेजस रिक्वेस्ट, वाय डिड ही मेक सच अ स्ट्रेंज अ रिक्वेस्ट. आणि म्हणून बघा इथे आपण त्याचं जे आन्सर आहे ते घेतलेलं आहे. आणि ते बघा असं आहे की द सेजस रिक्वेस्ट वॉज दॅट ही शूड बी हँग instead of his disciple because he wanted to save his disciple at any cost by using some tricks. आता जे शिष्य आहेत त्यांना जो गुरु आहे तो सोडवण्यासाठी आला होता. एका वेगळी ट्रिक त्याने वापरली होती आणि शिष्याला देखील त्याने वाचवलेला आहे आणि जो सोनार आहे तो सुद्धा वाचलेला आहे आणि फासावरती कोण गेलेला आहे, तर स्वतः किंग गेलेला आहे. आणि आता आपला जो पुढचा क्वेश्चन आहे तो आहे व्हॉट डज द किंग वॉन्ट टू नो. आता त्या किंगला बघा काय पाहिजे होतं, त्याचं आन्सर जे आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. द किंग वॉन्ट्स टू नो वाय द सेज बिंग अ वॉइस अँड हॉली मॅन विशेष टू अबस्ट्रॅक्ट द कोर्स ऑफ जस्टिस. म्हणजेच त्या शिष्याने गुरुने असं काय केलेलं आहे की असं तो ह्याच दिवशी त्याला का मारायचं आहे हे सगळं जाणून घेण्याची जी धडपड आहे ती कुणाची होती, तर ती त्या किंगडमची होती, म्हणजेच त्या किंगची होती. ही ऑल्सो वॉन्ट्स टू नो वाय द सेज वॉन्टेड टू बी हँग इन प्लेस ऑफ हिज डिसिपल. म्हणजेच तो काय करत होता, सोनाऱ्याऐवजी शिष्याला जेव्हा फाशी देण्यात आली तेव्हा तू माझ्या शिष्याला फाशी न देता तू कुणाला दे, तर मला दे. आणि मग याचं रिझन जाणून घेण्यासाठी बाबा एक अनोळखी असा व्यक्ती आहे आणि तो डायरेक्ट काय करत आहे, तर याच दिवशी दुसऱ्यांचा आरोप स्वतःवर घेऊन मरण्याच्या पूर्ण तयारीत आहे. तो असं का करत आहे, तर हे जाणून घेण्यासाठी तो किंग जो आहे तो कसा होता, तर उत्सुक होता. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आपण इथे पाहणार आहोत की लिस्ट द कॅरेक्टर्स दॅट अपियर फॉर द फर्स्ट टाइम इन दिस पार्ट ऑफ द पॅसेज, राईट 1-2 लाईन्स अबाउट इच ऑफ देम. आणि ते आपण इथे बघा त्याचा आन्सर इथे घेतलेला आहे. 2 लाईन्समध्ये 3 लाईन्समध्ये आपण त्याचा आन्सर घेऊयात की सेज बघा काय म्हणतोय की अ वॉइज मॅन फ्रॉम अ नेबरिंग फॉरेस्ट हू स्मार्टली सेव्ह हिज डिसिपल फ्रॉम द पनिशमेंट गिवन बाय किंग चॉपट. आणि आपला इथे जो किंग चॉपट आहे तो कसा न्याय करतो, काय करतो, त्याच्याबद्दल एवढं काही जे स्प्रेड झालेलं आहे ते खरं आहे की खोटं आहे हे जाणून घेण्यासाठी घनघोर जंगलांमधनं जे गुरु शिष्य आहे ते आलेले होते. आणि नेक्स्ट जे आपलं क्वेश्चनचं आहे तो असा आहे की वाय डिड द किंग वॉन्ट टू डाय. आता इथे
जो किंग आहे त्यालाच का बरं मारायचं होतं, तर बघा आपण पाहूया की त्यालाच नेमकं का मारायचं होतं. आणि जेव्हा जो सेज होता, गुरु होता, त्याने जेव्हा सांगितलं की मला का मारायचं आहे, हे जे एक्सक्यूज आहे, कारण आहे, ते किंगला पटलेलं आहे, म्हणून तो इथे काय झालेला आहे, मरण्यासाठी तयार झालेला आहे. बघा, द सेज टोल्ड द किंग दॅट द ग्रेट Prohets had foretold that one who would be hanged on that day in that kingdom would become the next king and conquer many more nations. इथे बघा, त्याला का मारायचं होतं, कारण पुढच्या जन्मामध्ये त्याला यापेक्षाही दुपटीने तिपटीने काय मिळणार होतं, तर राज्य मिळणार होतं. आणि आत्ता जरी तो कोण आहे, तर एक साधू आहे, पण पुढच्या जन्मामध्ये तो एक बल्लाढ मोठा असा कोण असणार आहे, सम्राट असणार आहे. आणि त्याचं राज्य देखील कसं असणार आहे, द्विगुणित असणार आहे, म्हणजे भव्य दिव्य असं असणार आहे. अशी जी भविष्यवाणी आहे ते कोण सांगत होतं, तर एक सेज म्हणजे साधू त्या राजाला सांगत होतं. मग द किंग वॉन्टेड टू बिकम द नेक्स्ट ग्रेट किंग ऑफ अंधेर नगरी. आता म्हणून तो काय करत होता की अंधेर नगरीचा जो किंग आहे त्याला देखील हे पटलेलं होतं, जे साधू आहे ते बोलत आहे ते. मग ही ऑल्सो वॉन्टेड टू बी अ फेमस रॉयल मर्चंट मोनाच, सो ही वॉन्टेड टू डाई बिकम द किंग ऑफ अंधेर नगरी. त्या राजाला देखील काय हवं होतं की त्याला देखील खूप मोठं असं सम्राट त्याला देखील बनायचं होतं. आणि हे जे भाकीत केलं होतं सेजने, साधूने, ते जे भाकीत आहे ते राजाला पटलेलं होतं. आणि म्हणून तो मरायला तयार झाला होता त्याच दिवशी. कारण आरोप कोणावर आला होता, शेवटी गोल गोल फिरून त्याच्यावरतीच आला होता. पण त्याने मात्र स्वतःवरती जो आरोप आहे तो ॲक्सेप्ट त्याने केला नाही. पण साधूने जी काही ट्रिक यूज करून पुन्हा त्याला जी शिक्षा त्याच्यावरती आली होती ती त्याला कशी मिळवून दिली हे तर आपण बघितलेलं आहे. तर पहा मुलांना, अशा प्रकारे आपला 2.5 अ प्ले हा जो आपला नाट्यमय जो लेसन होता, टॉपिक होता, तो आपला इथे तो आपण लर्न केलेला आहे. त्याची ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या आहे, तसेच गेम त्याच्यावरती आपण घेतलेले आहे. आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरे अगदी बरोबर दिलेले आहेत. तसेच या टॉपिकवरती आपण टेस्ट देखील घेतलेली आहे आणि काही क्वेश्चन आन्सर देखील आपण काय केलेले आहे तर समजून घेतलेले आहे. तर अशा प्रकारे आपण हा जो टॉपिक आहे तो कंप्लीट केलेला आहे. लवकरच भेटणार आहोत नेक्स्ट टॉपिकमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.